अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने अंबरनाथ व उल्हासनगर मधील महावितरणच्या वाढत्या समस्या संदर्भात शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची महावितरणचे मुख्य अभियंता चिंतामणी मिश्रा यांच्या समवेत कल्याण येथील MSDCL च्या तेजश्री कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजित करण्यात आले होते। या बैठकीत महावितरण संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। दरम्यान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या सूचनेनुसार महावितरण विभागाने वीज ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी प्रभागनिहाय वीज ग्राहक मेळावे घेण्याचे ठरवले आहे। या बैठकीत शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नादुरुस्त असलेले ट्रान्सफॉर्मर, विद्युत पोल, विद्युत वाहिनी तातडीने बदलण्यात याव्या। विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी। तसेच लाईट बिल हे बिल भरण्याची वेळ निघून गेल्यानंतर नागरिकांच्या घरी येत असून त्यामुळे नागरिकांना दंडाची रक्कम भरावी लागत असल्याने लाईट बिल देखील वेळेवर देण्यात यावे। बऱ्याच ठिकाणी पोलवरील विद्युत वाहिनी खाली लटकत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांची दुरुस्ती करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली। तसेच नागरिकांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना आवश्यक सहकार्य करून विजेच्या अभावी पाणी पुरवठा खंडित होता कामा नये अशी सक्त ताकीद यावेळी देण्यात आली। या बैठकीला शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, संदीप मांजरेकर, पुरुषोत्तम महाराज, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, सतराम दादा, उमेश गुंजाळ, नवीन दुधाने, ज्योती माने, समिधा कोरडे, महावितरण अधीक्षक अभियंता भोळे, कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।